हॅलो, नमस्कार. मी डॉक्टर प्रियांका. आजचा विषय असा आहे, एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्सबद्दल आहे. बऱ्याच वेळेला जेव्हा ओ-पी-डीला लेडीज लोकं येतात, की "मॅडम आम्हाला असा प्रॉब्लेम आहे, व्हाईट डिस्चार्ज जात आहेत, पी-सी-ओ-डीचा प्रॉब्लेम आहे, हार्मोनल इम्बॅलन्स आहे, स्ट्रेस, टेन्शन, एन्झायटी, पॅनिक अटॅक्स येत आहेत." तर यामागचं कारण जेव्हा मी विचारते, तेव्हा बॅक ऑफ द स्टोरी किंवा बॅक ऑफ द हिस्ट्रीमध्ये असं राहतं, की नवऱ्याचं बाहेर असणारे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स. म्हणजे जर हा व्हिडिओ ते लोकं बघत असतील, तर प्लीज तुम्हाला एकच सांगणं आहे, की यामुळे तुमच्या वाईफला जो होणारा त्रास आहे, तो खूप जास्त मोठा आहे आणि तुमचे ठीक आहे, एक थोड्या वेळाची फेज असेल, एक थोड्या वेळाचा आनंद असेल किंवा काही असेल व्हॉटएव्हर. पण लाईफटाईम त्याचा इम्पॅक्ट तुमच्या वाईफवरती, तुमच्या बायकोवरती तो राहणार आहे आणि यातून काय होणार आहे, तर ज्यावेळेस तुमची लो फेज असेल, म्हणजे हे जे कोण एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स करतायत, त्यांना माझं सांगणं आहे, की ज्यावेळेस तुम्ही खूप मोठ्या आजारांनी एखाद्या त्रस्त व्हाल, खूप तुमची एखादी लो फेज येईल, फायनान्शियल असेल, काय असेल, त्यावेळेस तुमच्या बाजूनं उभी राहणारी व्यक्ती ही तुमची बायको असते. पण तुमच्या ह्या गोष्टींमुळे असेल किंवा एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्समुळे असेल, तर ती व्यक्तीला कधीच तुमच्यासोबत उभं राहू वाटणार नाही किंवा तुम्हाला कधीच साथ देऊ वाटणार नाही. तर थोड्या आनंदासाठी किंवा थोड्या क्षणिक सुखासाठी माझं एवढंच म्हणणं आहे, की प्लीज तुम्ही यामध्ये पडू नका. जरी तुम्ही असाल, तरी प्लीज कुठेतरी थोडासा शांत बसून विचार करा, की यातून मिळणार काय आहे? आनंद मिळतोय तो क्षणिक आहे. क्षणिक सुखासाठी कधीही आयुष्यभराच्या सुखाचा त्याग करायचा नसतो. आयुष्यभराचं सुख हे फक्त आणि फक्त चांगल्या वागण्यामध्ये असतं, असं मला वाटतं. आता चांगलं वागणं म्हणजे काय? तर तुमची जी बायको आहे, जी तुम्हाला आयुष्यभरापर्यंत, अगदी शेवटपर्यंत तुम्हाला साथ देणारी असते, तिला जर तुम्ही या गोष्टींमध्ये दुखवलं, तर तिची कधीच इच्छा होणार नाहीये, की तुम्हाला तिने व्यवस्थित बघावं, सांभाळावं. हे ठीक आहे, यंग आहात तोपर्यंत ह्या गोष्टी चांगल्या वाटतात. बट जेव्हा तुम्ही ओल्ड व्हाल, म्हातारे व्हाल, त्यावेळेस तुम्हाला जी एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स करताय, ती व्यक्ती सांभाळायला येणार आहे का? तुमच्या लो फेजमध्ये असेल, तुमच्या म्हातारपणामध्ये असेल, अजिबात नाही. त्यावेळेस तुम्हाला सांभाळणारी एकमेव हक्काची व्यक्ती म्हणजे तुमची बायको असणार आहे आणि त्याच व्यक्तीला तुम्ही जर असा त्रास देत असाल किंवा त्या व्यक्तीला तुम्ही पॅनिक अटॅक देत असाल, त्यांना फिजिकल सिम्प्टम्स त्याच्यामुळे येत असतील, म्हणजेच पी-सी-ओ-डी असेल, आजार होत असतील काही, तर थोडा विचार करणं गरजेचं आहे, की आपण जे करतोय ते खरंच योग्य आहे का? आजकाल हे एवढं प्रमाण वाढलंय, तर खरंच माझं खूप मनापासून सांगणं आहे, की प्लीज अगदी छोट्या क्षणिक सुखासाठी आयुष्यभराचं सुख अजिबात गमवू नका. आयुष्य खूप सुंदर आहे. त्या खूप चांगल्या वेने ते जगण्याचा प्रयत्न करा. एवढंच सांगू शकते. धन्यवाद.